अभ्यास करूनही रिझल्ट येत नाही आहे, MPSC सोडावी काय असं वाटतंय, प्रत्येक वेळेला बॉर्डरवर जात आहे, 1 मार्कांनी 2 मार्कांनी जाते. अशा वेळेस काय केलं पाहिजे, ज्यांची प्रिलिम्स क्लिअर झाली त्यांनी काय केलं पाहिजे, या आणि अशा विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी मी आज तुमच्यासमोर आलो आहे. तर नुकतंच बघा MPSC प्रिलिम्सचा रिझल्ट लागला आहे, बऱ्याच लोकांचं सिलेक्शन झालं नाही आहे आणि त्याला एक महत्त्वाचं कारण थोडंसं जे समोर आलं आहे ते म्हणजे की सेकंड की नंतर कमी झालेले मार्क. म्हणजे आता याच्यामध्ये साधारण आपण त्याविषयी चर्चा अगोदरही केलेली आहे की किती मार्क साधारण ते 5 ते 7 मिनिमम कमी झालेले आहेत. पण जर समजा हा फॅक्टर आपण थोडासा बाजूला ठेवला की हे 5 ते 7 मार्क कमी झाले नसते तर मग कट ऑफ किती लागला असता, 235 पर्यंत नक्कीच कट ऑफ गेला असता. मग कट ऑफ पण वाढतोय कारण पेपर आपण जर बघितला तर थोडासा इझी होता, जागा जास्त असूनही कट ऑफ जास्त जातोय. निश्चितच कुठेतरी कॉम्पिटिशन वाढते आणि विद्यार्थ्यांचा अभ्यासही वाढतोय असं म्हणायला काहीच हरकत नाही. पण आता ज्या लोकांचा अभ्यास करूनही सिलेक्शन झालं नाही आहे मग त्या लोकांनी काय करावं, थोडीशी ग्रुपवर मी चर्चा बघितली फोरम मेड सिम्पलवर. काही लोकांचं असं म्हणणं आहे आता MPSC बस झालं, MPSC सोडून देतो, दुसरं काही करतो. निश्चितच बघा ज्याला त्याला ज्या त्या गोष्टी कळतात, म्हणजे आपल्या स्वतःवरचा कॉन्फिडन्स असतो बघा निर्णय घेताना, म्हणजे कुठलंही MPSC सोडावी की नाही सोडावी, MPSC प्रिपरेशन कुठपर्यंत करत राहावं. तर आपल्या ज्या कॅपॅसिटीज असतात, ॲबिलिटीज असतात, आपले जे स्किल्स असतात ते प्रत्येकाला माहिती असतात. हे दुसऱ्यांना जज करणं फार अवघड असतं. म्हणजे माझा स्ट्रॉंग पॉईंट काय, माझा वीक पॉईंट काय, जर माझा वीक पॉईंट हा CSAT असेल आणि CSATमध्ये मला कायम कमीच मार्क पडत असतील तर मी आत्तापर्यंत CSATच्या भरोश्यावर MPSC करायला नव्हते पाहिजे. पण आता कदाचित जर किंवा पॉसिबिलिटी जास्तच आहे CSAT क्वालिफाय होईल. आणि जर तुमचं GS स्ट्रॉंग असेल, तुम्हाला असं वाटत असेल की मी GS मेन्समध्ये चांगला स्कोअर करू शकतो, माझा GSचा जो सेन्स आहे तो खूप चांगला आहे, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनमध्ये मी चांगलं परफॉर्म करू शकतो, तर निश्चितच तुम्ही एक चान्स घ्यायला काही हरकत नाही. इमिडिएटली डिसिजन घेऊ नका. कुठलंही डिसिजन असेल, कंटिन्यू करायचं आहे किंवा नाही करायचं आहे. आणि शक्यतो काय असतं, जेव्हा आपली निगेटिव्ह माइंडसेट असतो तेव्हा डिसिजन हे चांगले होत नाहीत. डिसिजन रॅशनल घेतले पाहिजे. म्हणजे रॅशनल म्हणजे नेमकं काय, तर तर्कशुद्ध म्हणजे किंवा रॅशनल, तर त्याच्यामध्ये काय की फॅक्ट बेस घेतलं पाहिजे, ऑब्जेक्टिव्ह घेतलं पाहिजे आणि ते थोडंसं सायंटिफिक पण असलं पाहिजे. सायंटिफिक इन द सेन्स की काहीतरी गोष्टी ज्या कायम होऊ शकतात या गोष्टींना माध्यम धरून किंवा मीडियम धरून आपण त्याच्यावर निर्णय घेतला पाहिजे. जसं की आपण काही विद्यार्थ्यांचं बघितलं बघा, म्हणजे मी सुरुवातीला 1-2 जणांना बघितलं होतं, प्रिलिम्स कधी पास होत नव्हते, एकदाच प्रिलिम्स पास झाली, DC मिळाली, महाराष्ट्रामध्ये रँक 7, नाव नाही सांगत मी आता, पण त्यांचं तसं झालेलं होतं. आणि आता UPSCमध्ये पण बघितलं, खूप लोकांचं एक्झाम्पल आपल्या समोर आहे की पण त्या लोकांनी काय केलं की त्यांनी एकच भरोसा होता की माझं प्रिलिम्स निघत नाही ठीक आहे, पण जेव्हा केव्हा माझं प्रिलिम्स निघेल तेव्हा मी थ्रू होईल, म्हणजे माझं मेन्सची तयारी तेवढी चांगली. तर मेन्सची तयारी जर तुमची चांगली असेल, तुम्हाला असं वाटत असेल की मेन्सला जर मी कधीही अपियर झालो तर मी खूप चांगला परफॉर्म करू शकतो, तर तुम्ही कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊ शकता. पण एखाद्याला जर असं वाटत असेल, याच्या उलट एक गोष्ट आहे की जे लोक कंटिन्यू प्रिलिम्स पास होत आहेत पण कधीच इंटरव्ह्यूचा कॉल येत नाही, किंवा आला तरी इंटरव्ह्यूचा कॉल जे सिलेक्शन आहे आणि इंटरव्ह्यूचा जो कॉल आला त्या मार्कांमधली डिफरन्स जर जास्त असेल आणि तो कायम त्याच रेंजमध्ये राहत असेल तर निश्चितच कुठेतरी चुकतंय, कुठेतरी मेन्समध्ये तुमचं गणित आहे हे मान्य करून दुसऱ्याही गोष्टींचा विचार करायला काहीच हरकत नाही. आता जस्ट आज आणि उद्या या बाबतीमध्ये जर थोडासा विचार केला तर येणारी कंबाईनची ग्रुप C परीक्षा आहे. ज्या लोकांनी राज्यसेवेसोबत थोडंसं कंबाईनचा फोकस ठेवला होता त्यांनी कम्प्लिटली कंबाईनवर फोकस करा. रिझल्टचा विचार करत बसू नका, त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट घेऊन परीक्षेला अपियर होऊ नका, अगदी न्यूट्रलाइज करा. हे सांगणं खूप सोपं असतं, मी मान्य करतो, पण थोडंसं इम्प्लिमेंट करताना एक गोष्ट करा की आज मला माहिती आहे बऱ्याचशा लोकांचा अभ्यास होणार नाही, तुम्ही ग्रुप डिस्कशन करा, काही जे टॉपिक्स आहेत त्याच्यावर चर्चा करा, जिथे तुमचं मन गुंतून राहील त्या गोष्टी करा. काही गोष्टी नाही लक्ष लागत तर लिहून काढायचा प्रयत्न करा, जे काय प्रिलिम्स रिलेटेड फॅक्ट्स असतील थोडंसं एंगेज करा स्वतःला आणि ह्याच्यात थोडंसं बाहेर या. ज्या लोकांना असं वाटत असेल डिस्ट्रॅक्शन होतंय ग्रुपमुळे, टेलिग्राममुळे, त्यांनी सरळ टेलिग्राम डिलीट करा किंवा ते बंद कसं करता येईल त्या पद्धतीनं बंद करा, मोबाईल स्विच ऑफ ठेवा. आणि जे विद्यार्थी या चर्चामध्ये सहभागी होतात त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहू नका 2-3 दिवस ग्रुप C होईपर्यंत. करेक्ट, हे इमिडिएटली काय करता येऊ शकतं. दुसरी गोष्ट मी कायम सांगत आलो की तुम्ही ऑक्टोबरपर्यंत जर राज्यसेवेचा चांगला अभ्यास केला तर निश्चितच काही ना काही मिळू शकतं. त्याचा अर्थ हाच होता की ही प्रिलिम जरी नाही झाली तुम्ही मेन्सचा अभ्यास कंटिन्यू करावा, जसा तुमचा अभ्यास चालू आहे. एक चान्स स्वतःला द्या. 6 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये आयुष्यात तुम्ही काही खूप मोठं करू शकणार नाहीये. म्हणजे तुम्ही जर व्यवसाय सुरू केला तर 2-3 कोटीचा टर्नओव्हर होईल असं अजिबात नाहीये. त्यामुळे एक थोडी सिरीज घेऊन
19 जूनच्या परीक्षेची तयारी करा, मेन्सची तयारी सध्या करा आणि मग त्याच्या प्रिलिम्सला कसं सामोरं जायचं हे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे किंवा त्याच्याविषयी आपण चर्चा केलेली आहे आणि करत राहू, त्याच्याविषयी काही डाऊट नाही. मग ती तुम्हाला ऑक्टोबरचे मेन्स टार्गेट करता येईल. आणि एक शेवट करून टाका, ज्या लोकांना असं वाटतं की मला MPSC सोडायची आणि ज्यांनी जस्ट 2-3 वर्षाचा अभ्यास केलेला आहे त्यांनी एक रिस्क घ्यायला काही हरकत नाही. पण ज्या लोकांनी 5-6 वर्ष 7 वर्ष 8 वर्ष तयारी केली आहे आणि कायम कुठे ना कुठेतरी खूप मोठं फेल्युअर येतं, त्या विद्यार्थ्यांनी निश्चितच दुसरा ऑप्शन शोधला पाहिजे, प्लॅन बी रेडी ठेवला पाहिजे. फक्त MPSCच केली पाहिजे, अधिकारी झालं म्हणजेच आयुष्यात सगळं झालं असं काहीही होत नाही. स्वतःच पर्सनल एक्सपिरियन्स सांगतो मी असे लोक खूप जवळून बघितलेत जे ऑल इंडिया रँक 16 म्हणजे भारतामध्ये 16 आलेला विद्यार्थी माझ्यासोबत अभ्यास केला. मी सियाकला असताना श्रीकृष्ण पांचाळ त्यालाही बघितलंय. मी ऑल इंडिया रँक 84 विजय राठोड सर त्यांच्यासोबतही अभ्यास केलाय. खूप लोकांना मी जवळून बघितलंय. ॲट द एंड मला ज्या गोष्टी जाणवल्या त्या असतात की तुम्ही अधिकारी आहात, तुमच्याकडे किती पैसा आहे, तुम्ही किती कमवलं, यापेक्षा तुम्ही ह्युमन बिईंग म्हणून एक माणूस म्हणून कसे आहात या गोष्टी खूप मॅटर करतात. माझे काही मित्र आहेत बघा, त्यांचं सिलेक्शन झालेलं नाही आहे, इट्स डिफरंट थिंग. पण त्या लोकांना मिळणारा मान सन्मान आणि त्या लोकांप्रती दुसऱ्या लोकांमध्ये असणाऱ्या भावना, त्या लोकांमध्ये असणारं प्रेम हे नक्कीच एका IAS आणि IPS अधिकाऱ्यापेक्षा जास्त. मी स्वतः ऑब्झर्व केले, जेव्हा आपण एखाद्या मित्राच्या लग्नात जातो किंवा कुठेतरी सोशल गॅदरिंग असतं तेव्हा आपण बघितलं ना, तर एका IAS कडे जाणारे लोक आणि त्या व्यक्तीकडे जाणारे लोक, निश्चितच त्या व्यक्तीकडे जाणारे लोक मी जास्त बघितलेत. म्हणजे या ठिकाणी तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करा की तुम्ही जर माणूस म्हणून चांगले नसाल तर तुम्ही अधिकारी होत किंवा तुम्ही किती श्रीमंत होत याला काही अर्थ नसतो. त्याच्यामुळे कायम ही गोष्ट लक्षात ठेवा की MPSC झालं म्हणजे सगळं नाहीये. MPSC व्यतिरिक्त खूप सारे ऑप्शन आहेत, तुमच्या फील्डमधले रिलेटेड असतील. खूप लोकांनी याच्यामध्ये पण खूप सक्सेसफुल झालेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही निश्चितच करू शकता. पण कायम गोष्ट एक लक्षात ठेवा, ही गोष्ट बघा तुम्ही की माणूस म्हणून तुम्ही कसे आहात, म्हणजे एक चांगला मित्र म्हणून, एक चांगला रूममेट म्हणून तुम्ही कसे आहात, एक चांगला मुलगा म्हणून, एक चांगला मामा म्हणून, चांगला काका म्हणून, चांगला भाऊ म्हणून तुम्ही कसे आहात या गोष्टीवर निश्चितच विचार करा. आणि जर आयुष्यात तुम्ही MPSCची तयारी करत असताना तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप केलेली असेल तर तुम्ही लाखात एक असता. हे निश्चितपणे मी सांगू शकतो की तुम्ही कुठेही जा तुम्ही चमकणार. जर तुम्ही प्रामाणिकपणे केली असेल, स्वतःमध्ये ते स्किल्स डेव्हलप केलेले असतील, एक चांगला माणूस म्हणून जगण्यासाठी किंवा चांगला माणूस म्हणून लागणाऱ्या गोष्टी जर तुमच्या वाचनातून तुम्ही घेतल्या असतील. आता साधारण एक्झाम्पल सांगतो, आगरकर तुम्ही खूप वेळा वाचले असतील, समाजसुधारक म्हणून कितीही प्रश्न तुम्ही बरोबर सोडवले असतील, पण आगरकरांकडून जर तुम्ही बुद्धी प्रामाण्यवाद जर घेतला नसेल तर मग तुमच्या जीवनाला काही अर्थ नाही आहे. प्रत्येक समाजसुधारकाकडून आपल्या काही गोष्टी शिकायला मिळतात आणि त्या तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जेव्हा इम्प्लिमेंट करता, एक चांगला माणूस म्हणून समोर येता, तेव्हा निश्चितच अधिकारी होणं किंवा हे जॉब किंवा काय म्हणतात त्याला व्यवसाय, याच्याही पलीकडच्या खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि कायम त्या गोष्टीकडे लक्ष देत राहा. आणि मी माझं स्वतःचं एक्झाम्पल सांगतो की मी जे स्वतः बघितलंय की मला खूप लोकांचे मित्रांचे इनफॅक्ट फीडबॅक येतात आणि माझ्याप्रती त्यांच्याबद्दलच्या काही भावना असतात. मला एक ओव्हर द पिरियड असं जाणवलं की अरे आपण पोस्ट होल्डर आहोत, नाहीत, आपलं सिलेक्शन झालंय नाही झालं, इट डझंट मॅटर, तुम्ही माणूस म्हणून कसे आहात. आता माझे मित्र आहेत सचिन सांगळे, SC ST आहेत पुण्याला. आता मी एक दिवस पुण्याला व्हिजिट केली, सगळं ऑफिसचं इन्व्हेस्टिगेशन चालू होतं, सगळं संपूर्ण रात्री 10 वाजेपर्यंत काय ना आले, आम्ही सोबत जेवण केलं, भेटलो. हे का होतंय तुम्ही विचार करा की एक माणूस म्हणून तुम्ही कसे आहात हे खूप मॅटर करतं. त्याच्यामुळं रिझल्टला जास्त मनावर लावून घेऊ नका आणि रिझल्ट म्हणजे एंड इन इट सेल्फ अजिबातच नाही आहे. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही अधिकारी झाले, डेप्युटी कलेक्टर, DYSP, PSI काय जे झाले म्हणजे तुमच्या आयुष्यात सगळं सुजलाम सुफलाम झालं, असं अजिबात नाही आहे. पुढेही खूप स्ट्रगल आहे. पुढेही तुम्ही माणूस म्हणून कसे वागता, तुमच्यामध्ये दुसऱ्यांसोबत वागताना जे काय तुमचं दुसऱ्यांबद्दलचं वर्तणूक असते त्याच्यावर खूप साऱ्या गोष्टी डिपेंड असतात. जे लोक PSI मध्ये आहेत किंवा पोलीस DYSP मध्ये आहेत ते पण खूप फ्रस्ट्रेटेड आहेत. ज्या लोकांना आयुष्यात जगण्याची कला समजली तो माणूस कुठल्याही व्यवसायामध्ये कशाही पद्धतीनं चांगला होऊ शकतो. त्याच्यामुळे अजिबात विचार करू नका की माझं झालं नाही, माझ्या बाजूच्या कोणाचं तरी सिलेक्शन होतंय किंवा तो झालाय, आम्ही सोबतच तयारी केली आहे, इनफॅक्ट त्याच्यापेक्षा माझा अभ्यास चांगला होता, इट डझंट मॅटर. आणि आयुष्यामध्ये म्हणजे स्वतःचा एक्सपिरियन्स पण सांगतो की काही वर्षानंतर तुम्ही माणूस म्हणून कसे जगता, किती लाईफ एन्जॉय करता, छोट्या छोट्या गोष्टींचा किती आनंद घेता आयुष्यामध्ये, हे खूप मॅटर करतं. तुम्ही भलेही DC झाला, DYSP झाला, तुम्हाला पोस्टिंग खूप बिझी मिळाल्या आणि तुम्हाला तुमच्या आयुष्याला जर वेळ देता आला नाही तर आयुष्याचा काय फायदा आहे शेवटी, राईट. त्याच्यामुळं हे MPSC हे एक फक्त माध्यम आहे, इट इज जस्ट अ मीडियम.
त्याच्यामुळे याला तुम्ही सर्वस्व करू नका, माझी हीच कळकळीची विनंती आहे. आणि निश्चितच बघा, काही लोक याला एवढं मनावर घेतात, आपण बघितलं काही लोकांनी खूप एक्स्ट्रीम भूमिका पण घेतल्यात, त्यात तर अजिबातच करायला नाही पाहिजेत. म्हणजे मला वाटतं शिवाजी सावंत सांगतात मृत्युंजयमध्ये की आत्महत्या म्हणजे भावना विवश मनावर केलेला सरळ सरळ बलात्कारच, या पद्धतीनं त्यांनी हे केलेलं आहे. म्हणजे आणि UPSC तयारी करत असताना युथेन्सियाबद्दलचं एक डिबेट थोडीशी वेगळं जाऊन सांगतोय. त्याच्यामध्ये एक गोष्ट की जन्म घेण्याचा अधिकार जर तुम्हाला नसेल तर म्हणजे शरीर सोडण्याचा किंवा तुम्हाला स्वतः मृत्यू आणण्याचा अधिकारही तुम्हाला नाही आहे. त्यामुळे त्या एक्स्ट्रीम स्टेपकडे अजिबात जाऊ नका. जीवन हे खूप सुंदर आहे, बाकीच्या गोष्टी एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करा. आणि कायम सांगत आलो की अभ्यास करत असताना फक्त अभ्यास करू नका, तो अभ्यास एन्जॉय करायचा प्रयत्न करा. आणि जेव्हा तुम्ही अभ्यास एन्जॉय करतात तुम्हाला निश्चितच रिझल्ट दिसायला लागतो. आणि दुसरी गोष्ट अजून की मेहनतही घेतली आहे, खूप अभ्यासही केला आहे, सांगितलेल्या पद्धतीनं स्ट्रॅटेजी अप्लाय केली, सगळ्या गोष्टी केल्यात, तरी रिझल्ट येत नाही आहे. तर रिझल्ट काय येत नाही याविषयी आपण एक व्हिडिओ पण बनवलेला आहे की वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास कसा करावा. बऱ्याचशा मुलांचा मी एक ऑब्झर्व केलं की MPSC मध्ये जे आहे ना की अभ्यासाच्या पद्धती चुकीच्या आहेत. तुम्ही ज्या पद्धतीनं अभ्यास करता, ज्या पद्धतीनं परीक्षेला सामोरं जात आहे, त्या पद्धती चुकीच्या आहेत. तुमचं कसं असतं की 1 महिन्यात जिओग्राफी, पुढच्या महिन्यात हिस्ट्री, नंतर इकॉनॉमी करायचं, 3 महिन्यानंतर जिओग्राफीला रिव्हिजन सुरू करायची, 3 महिन्यानंतर जिओग्राफी सपाट झालेलं असतं, तुम्हाला ते परत करावं लागतं. ही चुकीची पद्धत आहे, फार रिव्हिजनची चुकीची पद्धत आहे. सायंटिफिक पद्धतीनं कसं करायचं त्या व्हिडिओची लिंक पण मी तुम्हाला खाली देतो की ज्या सायकोलॉजीमध्ये ट्राईड अँड टेस्टिफाईड मेथड्स आहेत, त्या मेथड वापरून तुम्ही जर अभ्यास करायचा प्रयत्न केला तर निश्चितच, असं म्हणत नाही मी की 100% सिलेक्शन होईल, पण तुमचे सिलेक्शनचे चान्सेस नक्कीच वाढू शकतात. राईट. तर ह्या थोड्याशा गोष्टींची चर्चा जी मला करता येऊ शकत नव्हती वैयक्तिक प्रत्येकासोबत, तर त्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता. अजून थोड्याशा गोष्टी सांगतो की ज्या लोकांची आता मेन्स प्रिलिम्स क्लिअर झाली आहे, ज्यांना मेन्स करायची आहे, तर त्या लोकांनी पण बघा थोडं स्ट्रॅटेजिकली प्लॅन करा. म्हणजे की असं इमोशनल होऊ नका. हिस्ट्रीज वाचत बसले, 60च मार्काला हिस्ट्री आणि त्याला प्रोपोर्शनेटली वेटेज किती देत आहे, तुमचे स्ट्रॉंग पॉईंट, वीक पॉईंट. आता प्रिलिम्सची काही विद्यार्थी तयारी करत होते, त्याच्यातून एक गोष्ट मला जाणवली की बऱ्याचशा लोकांनी सायन्सवर खूप फोकस केला आणि अल्टिमेटली सायन्स एवढं अवघड आलं त्यांच्या लेवलला की त्यांना त्यातून काहीच मिळालं नाही. या उलट जर त्यांनी थोडं ट्रेडिशनल विषयांवर फोकस केला असता, जसं की इकॉनॉमी असेल, जिओग्राफी असेल, पॉलिटी असेल, तर निश्चितच 2-3 मार्क वाढू शकले असते. राईट. ज्या लोकांचं फार पॉईंटमध्ये गेलं त्यांच्यासाठी. राईट. त्याच्यामुळं थोडं स्ट्रॅटेजिकली प्लॅन करून गोष्टी करा आणि थोडंसं लॉंग टर्म व्हिजन ठेवा. मी कायम सांगत आलोय, तुम्हाला मेन्सची तयारी करत असताना मी मेच्या मेन्सची कधीच सांगितली नाही तुम्हाला, मी कायम ऑक्टोबरच्या मेन्सची तयारी सांगितली. एक स्वतःला वेळ द्या. म्हणजे जे लोक UPSCतून जस्ट कन्वर्ट झालेत की एक थोडंसं लॉंग टर्मचं व्हिजन ठेवून अभ्यास करत राहा. ही मेन्स पण द्याच. ज्या लोकांनी आत्ताच अभ्यास सुरू केला आहे त्यांनी ही मेन्स पण द्या, व्यवस्थित फोकस करून द्या, सिलेक्शन होण्यासाठीच द्या. पण नाही झालं तर निराश होऊ नका. परत जूनमध्ये येणारी परीक्षा आहे, ऑक्टोबरमध्ये मात्र अशी तयारी करा की आपलं सिलेक्शन झालंच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, अजून एक गोष्ट असते बघा की थोडंसं लक फॅक्टर असतो. लक फॅक्टर म्हणजे काय, आता ज्या लोकांचं पॉईंटमध्ये गेले त्यांनी काय एक क्वेश्चन कमी अटेम्प्ट करायला पाहिजे होता जो निगेटिव्हमध्ये गेला, किंवा 1-2 क्वेश्चन जास्त अटेम्प्ट करायला पाहिजे होते, किंवा CSATमध्ये टाइम मॅनेजमेंट थोडंसं चांगलं करायला पाहिजे होतं, किंवा अनफॉर्च्युनेटली नेमके GSचेच प्रश्न खूप जास्त कॅन्सल झाले जे व्हायला नव्हते पाहिजे. ही गोष्ट चालत राहते. स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये एखाद्याचं बॅड लक हे दुसऱ्यासाठी लक होतं. म्हणजे कदाचित सेकंड कीमध्ये एवढे मार्क कमी नसते झाले तर फार उलटफेर झाला असता. जे लोक बाहेर आहेत ते आत आले असते, जे लोक आत आहेत ते बाहेर पण गेले असते. पण त्या गोष्टी आपल्या हातात नाही आहेत. आपल्या हातात काय, मी कायम सांगत आलोय की आपण आपला अभ्यास करणं, कोर्टात जाणं, ज्याला जायचंय त्याला जाऊ द्या. जास्त काही होईल कोर्टामध्ये असं वाटत नाही, कारण कंबाईनची ऑलरेडी खूप लांबली आणि त्याच्यामध्ये ते वर्डिकमध्ये त्यांनी जे वर्डिंग्स वापरलेत की कम्प्लिटली MPSCला अथॉरिटी दिली आहे, MPSCचे एक्सपर्ट्स पण काही चेंज होत नाहीत, त्यामुळे कोर्टात जाऊनही काही होणार नाही. या उलट निगेटिव्ह असं होईल की एक्झाम लांबणीवर जाईल, त्यामुळे तो पण चांगला पर्याय नाही आहे. आणि भगवद्गीतेमध्ये पण सांगितलं बघा, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. म्हणजे कर्म करणं आपल्या हातात आहे, फळ मिळेल ना मिळेल आपण त्याच्याविषयी चिंता करायची नाही. आणि शेवटी एक स्पोर्टिंगली स्पिरिट घ्यायचं की नाही झालं सिलेक्शन, हॅट्स ऑफ, ठीक आहे, नाही झालं माझं सिलेक्शन, माझ्यामध्ये तेवढी क्षमता नव्हती, माझ्यामध्ये तेवढी कॅपॅसिटी नव्हती, किंवा काही गोष्टी माझ्या पद्धतीनं नशिबानं माझ्याकडे नाही आल्या, दॅट्स इट, दॅट्स ऑल. हे मी ठरवलं होतं, मला हे करायचं होतं, मी ते केलं. आता मी दुसऱ्या गोष्टीकडे, माझा प्लॅन बी रेडी आहे की मी माझं जे ग्रॅज्युएशन केलंय त्याच्यामध्ये मी जॉब सर्च करतोय, किंवा मी माझं जे काय घरगुती व्यवसाय त्याच्यामध्ये काहीतरी हातभार लावून त्याच्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी करू शकतो का, याविषयी निश्चितच तुम्ही विचार करायला काय हरकत नाही. आणि आता लोकांनी किती दिवस, म्हणजे विद्यार्थ्यांनी किती दिवस MPSCची तयारी करायला पाहिजे.
वैयक्तिक माझं मत सांगतो, म्हणजे काही लोकांना हे खूप इम्प्रॅक्टिकलही वाटेल. तुम्ही जेव्हापासून तयारी करता, म्हणजे एक तुम्हाला परीक्षा द्यायची, 1 वर्ष आधी तुम्ही चांगली तयारी केलेली पाहिजे. 1 वर्ष 12 महिने, म्हणजे जी जूनमध्ये परीक्षा देत आहेत त्यांनी मागच्या जूनपासून MPSCची तयारीला लागलेलं पाहिजे होतं आणि त्यांनी त्यांचं मेन्स खूप चांगलं करून ठेवायला पाहिजे होतं आणि मग प्रिलिम्सचा चांगला अभ्यास करून प्रिलिम्स पास होऊन ती मेन्स द्यायला पाहिजे होते. एवढं सगळं करून त्या मेन्समध्ये येणाऱ्या, समजा ऑक्टोबरमध्ये मेन्स नाही झालं तर परत पुढच्या येणाऱ्या राज्यसेवेच्या मेन्सची तयारी करायला पाहिजे. जस्ट ही ऑक्टोबरची मेन्स झाल्यानंतर मग प्रिलिम्सची तयारी करा, प्रिलिम्स पास होणार, परत पुढची जी काही नेक्स्ट येईल ती एक्झाम टार्गेट करा आणि त्यातूनही जर नाही सिलेक्शन झालं तर मला असं वाटतं की आपण एक प्लॅन बी तयार ठेवावं. ॲटलिस्ट पार्ट टाईम जॉब जॉईन करा, जेणेकरून काय होईल की तुम्हाला जे वहे वाढल्यानंतर आणि बाकीचे प्रेशर असतात त्याच्यामधून तुम्हाला बाहेर पडता येईल. शॉर्ट टाईम म्हणजे एकदम पार्ट टाईम जॉब करायला पण काय हरकत नाही आणि मग सायमल्टेनियसली अभ्यास करत राहा. राईट. 2 वर्षानंतर म्हणजे कंप्लीट 2 वर्ष दिल्यानंतर फक्त MPSCची तयारी करतो, फक्त UPSCची तयारी करतो, हे कुठंतरी आता तेवढं फायद्याचं राहील असं मला वैयक्तिक वाटत नाही. याच्यामध्ये निश्चितच दुमत असणार आहेत. ज्या लोकांची कॅपॅसिटी तेवढी नाही आहे त्यांना कदाचित 3 वर्ष लागतील, तर तुम्ही निश्चितच ते 3 वर्ष, पण एक टाईमलाईन म्हणजे एंड लाईन कुठेतरी ठेवली पाहिजे, एक लाईन ड्रॉ केलीच पाहिजे. हे फार गरजेचं आहे. बघा, अटेम्प्ट वाढले, पास होत नाहीये, जवळचे मित्र निघून जातात, जवळच्या आणखी हृदयाजवळच्या व्यक्ती दूर निघून जातात, फॅमिलीकडून प्रेशर वाढायला लागतं. आणि बघा, कुटुंबाचा याच्यामध्ये काही दोष नसतो, त्यांच्या तुमच्याकडून काही अपेक्षा असतात, त्या योग्य वयामध्ये त्या गोष्टी करणं हे त्यांना असं वाटतं की ही योग्य आहे, म्हणून लग्नाचं प्रेशर असेल. स्पेशली मुलांसाठी जॉब करावा ही एक प्रामाणिक इच्छा असते प्रत्येक आईवडिलांची, त्याच्यामध्ये काहीही चुकीचं नाही आहे. आपण काय करू शकतो, कुठला पार्ट टाईम जॉब करू शकतो का, याच्यावर निश्चितच विचार केला पाहिजे. 1-2 वर्ष ते 3 वर्ष झाल्यानंतर कंटिन्यूस 5-6 वर्ष, 7 वर्ष, 8 वर्ष MPSC फक्त MPSC करतोय, ही गोष्ट न पटणारी आहे. म्हणजे ही अजिबात करायलाच नाही पाहिजे. काही ना काहीतरी जॉब केला पाहिजे. याचा एक स्ट्रॉंग पॉईंट काय असतो की तुम्हाला जे परफॉर्मन्स प्रेशर आहे ते राहत नाही. म्हणजे पास होईल का नाही होईल, नाही झालं तरी नाही झालं, मी माझं चालू आहे ते कंटिन्यू करेल. याच्यामुळे काय होतं, अनफोर्स्ड एरर जे असतात, म्हणजे परीक्षेमध्ये 1-2 क्वेश्चन आपले सिली मिस्टेक ज्याला आपण म्हणतो, त्या सिली मिस्टेक अवॉइड होतात. जे रिझल्ट निगेटिव्ह यायला लागतात ते पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट व्हायला लागतात, सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढायला लागतात. तुम्ही बघा, कायम जे पोरं सिलेक्ट झालेत त्यांचं परत सिलेक्शन होतं, जे लोक जॉब करतात त्यांचं परत सिलेक्शन होतं. का? टेन्शन फ्री असतं. एक समस्या तर सुटलेली आहे की माझ्या पोटापाण्याचं काय ते फिक्स झालेलं आहे, त्याच्यामध्ये काहीही चेंज होणार नाही. MPSC फेल झालो तर उद्या मला जेवायला 2 वेळ मिळणार आहे, मी एक चांगलं आयुष्य जगू शकणार आहे, ही तुमच्यामध्ये एक जेव्हा भावना असते तेव्हा तुम्ही फ्रीली तयारी करू शकता आणि फ्रीली त्या पेपरला पण सामोरं जाऊ शकता आणि तुमचं 100% त्या पेपरमध्ये देऊ शकता. याच्यामध्ये कसं होतं बघा, अभ्यास प्रचंड झालेला असतो. आता 1-2 विद्यार्थी बघा कंटिन्यू मागच्या 5-6 महिन्यापासून माझ्या टचमध्ये आहेत, प्रचंड प्रेशरमध्ये आहेत, अभ्यास 5-7 वर्ष झाले अभ्यास करतायत. असं नाही की त्यांना काही येत नाहीये, पण ते प्रेशर जे आहे त्या प्रेशरमुळे ॲटलिस्ट कंबाईनमध्ये तरी काय होतं की ते 1 तासाचं मॅनेजमेंटच होत नाही, कुठेतरी सिली मिस्टेक होतात, 1-2 मार्कानं कुठेतरी राहते. मेन्सची तयारी खूप चांगली आहे, एकदा प्रिलिम पास झाली की मेन्स 100% पास होतील. पण मग हे प्रेशर जे आहे हे प्रेशर येऊ नये यासाठी काय तर बेस्ट वे मला तरी वाटतं एक पार्ट टाईम जॉब करणे, काही ना काहीतरी जॉब करा, 1-2 रुपये तरी कमवायचा प्रयत्न करा. एक सेल्फ सॅटिस्फॅक्शन असतं की मी आज काहीतरी कमवलंय बाबा, की मला उद्याची चिंता नाही आहे, मी काही नाही झालं तरी माझ्या पोटापाण्यापर्यंत जगू शकतो. आणि याच्यामुळे काय होतं की ते एक्स्ट्रीम थॉट्स पण येत नाहीत, परफॉर्मन्स वाढायला लागतो. राईट. याविषयी निश्चितच तुमच्या फॅमिलीसोबत चर्चा करा आणि कोणत्या लोकांनी किती वेळ अभ्यास करावा हे सगळं वैयक्तिक आहे बघा, फार वैयक्तिक आहे. ज्या लोकांची आर्थिक परिस्थिती घरची चांगली नाही त्यांनी निश्चितच लवकर विचार करावा. ज्या लोकांच्या फॅमिलीकडून सपोर्ट मिळू शकतो, ज्यांच्याकडे घरचं वेल ऑफ आहे, ज्यांच्याकडे चांगली परिस्थिती आहे, निश्चितच तुम्ही तुमच्या पद्धतीनं करू शकता. आणि दुसरी गोष्ट काय आहे की जेव्हा आपण एखादी कुठली गोष्ट टार्गेट करतो तेव्हा खूप त्या विश्वास जगू नका. म्हणजे DYSP झालोय, PSI झालोय अशा विश्वास जगू नका. जेव्हा सिलेक्शन होत नाही तेव्हा फार जास्त दुःख होतं. तुम्ही फक्त त्याच्याकडे एक असं बघा की मला ही गोष्ट करायची आहे आणि मग त्यासाठी मी काय की एक प्लॅन केला आहे, मला या महिन्यामध्ये एवढे सब्जेक्ट संपवायचे आहेत, मला या आठवड्यामध्ये एवढे सब्जेक्ट संपवायचे आहेत, मला या दिवशी एवढं संपवायचे, मला या तासामध्ये एवढं करायचे. म्हणजे आवरली, वीकली, मंथली असे टार्गेट्स ठेवा आणि त्याच्यावर फोकस करा. पास होईल नाही होईल ती वेगळी गोष्ट आहे, त्याचा जी गोष्ट तुमच्या हातात नाही त्या गोष्टीबद्दल जास्त डोकं आपटू नका, त्याच्यातून काही निष्पन्न होणार नाहीये. आणि ज्या लोकांचं बघा, मी सांगतो अजून एक गोष्ट महत्त्वाची सांगतो की ज्या लोकांनी व्यवस्थित प्लॅन केलंय, ज्या लोकांनी जे करायला पाहिजे ते केलंय, त्यांचं सिलेक्शन होतं. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहीत असतं काय करायला पाहिजे आणि काय नाही, इम्प्लिमेंटेशनमध्ये प्रॉब्लेम होतो. आमचे जे सर आहेत UPSCचे
तर त्यांचं वाक्य बघा, खूप फेमस वाक्य आहे, आपण जे ठरवतो ते केलं की आय एस होतो. आणि निश्चितच तसं झालेलं आहे बघा, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी जे ठरवलं ते केलं ते आय एस झाले. सेम MPSC मध्ये पण अप्लाय ठरतं. आपण काय होतो की इम्प्लिमेंट करत नाही प्रॉपरली. आपण माहीत असतं आपल्याला काय केलं पाहिजे काय नाही, पण कधी कधी कसं असतं, कानारानं सोनारानं कान टोचणे ज्याला म्हणतो ना आपण, तशी गोष्ट असते. तुम्हाला कोणीतरी मी सांगितलं पाहिजे किंवा दुसऱ्या कोणीतरी तुमच्या मेंटरने किंवा एखाद्या फॅकल्टीने किंवा कोणीतरी क्लासवाल्यांनी सांगितलं तरच तुम्हाला पटतं. मला असं वाटतं की सिलेक्शन होणारे मॅक्झिमम मुलं आहेत स्वतःच्या जीवावर सिलेक्ट होतात. आमच्यासारख्याचा काहीच रोल नसतो त्याच्यामध्ये, किंवा क्लासचाही फार जास्त रोल नसतो. ज्यांचं व्हायचं त्यांचं होतंच, आणि ज्यांचं नाही व्हायचं आहे ना, म्हणजे ज्यांच्याकडे खूप डिफिकल्ट सिच्युएशन आहे, त्यांच्यावर खूप मेहनत घेऊनही सिलेक्शन होण्याचे चान्सेस फार कमी असतात. एक थोडासा एक ग्रुप असतो की ज्याला थोडंसं पुश केलं की सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढतात. पण मॅक्झिमम मुलं त्यांची एवढी कॅपॅसिटी असते की स्वतःच्या जीवावर पण पास होऊ शकतात. त्याच्यामध्ये आमच्यासारख्याचा जास्त रोल नसतो. राईट. या गोष्टी मला ज्या काय तुमच्याशी चर्चा करायची होती, आणि कायम आपण या गोष्टीविषयी बोलत राहू. बऱ्याच लोकांनी डिमांड केली होती, पर्सनल मेसेज केले होते की सर MPSCच्या पलीकडच्या काय काय गोष्टी आहेत त्याच्याविषयी थोडंसं तुम्ही बोलावं. तर या निमित्तानं ही चर्चा झाली. आपण अशीच चर्चा कायम ठेवूया. आणि जे पोरं पास झालेत आणि जे ग्रुप सीची परीक्षा देत आहेत त्यांसाठी ऑल द व्हेरी बेस्ट. चांगला अभ्यास करा, प्लॅन करा आणि ठरवून काही गोष्टी करा. आणि अभ्यास कसा करावा, रिव्हिजन कशी करावी, नोट्स कशा काढाव्या, यासाठी जे काही स्टँडर्ड मेथड्स आहेत त्याच्यावर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेत. त्याची लिंक मी तुम्हाला ग्रुपमध्ये शेअर करतो. आपलं मेड सिम्पल नावाचं यूट्यूबवर चॅनल आहे, त्याच्यावर पण बऱ्याचशा गोष्टी मला जे इम्पॉर्टंट वाटतात मी शेअर करत असतो. तुम्हाला इतर मित्रांशी चर्चा करण्यासाठी फोरम मेड सिम्पल नावाचा एक ग्रुप आपण तयार केलेला आहे, त्याच्यावरही तुम्ही चर्चा करू शकता. त्याचा मात्र थोडासा फायदा करून घ्या. फायदा म्हणजे कसं की तुम्हाला एखाद्या विषयाबद्दल माहीत नाही आहे तर विचारून घ्या सोर्स कुठला आहे, किंवा हा टॉपिक कशातून करायला पाहिजे, किंवा एखादा डाऊटफुल डेटा आहे की बाबा महाराष्ट्रामधला जे लोकसंख्या आहे, लोकसंख्येमध्ये अर्बनाइज्ड किती पर्सेंट आहे किंवा महाराष्ट्र कितवा रँक आहे, हे थोडंसं ग्रुपवर चर्चा करा. त्याच्यातून तुम्हाला फायदा घेता येईल. विनाकारण काहीतरी टाइमपास चालू आहे, विनाकारण याला शिव्या त्याला शिव्या, याच्याबद्दल काहीतरी काने खुने काढ, काहीतरी शिव्या दे, असं करू नका. त्याचा एक चांगला उपयोग करून तुम्हाला निश्चितच घेता येईल. आणि निश्चितच करून घेतला बघा. काही लोकांनी ग्रुप बीच्या संदिग्ध क्वेश्चनबद्दल आयोगाला जे पाठवायचं आहे तर ते निश्चित विचार करून पाठवलं आहे, राज्यसेवेला पाठवलं आहे, आणि तुम्हाला ते आन्सर कीमध्ये पण दिसले, एखादं कंप्लेंट पण केले. इट्स डिफरंट थिंग, राईट. सो ऑल दी व्हेरी बेस्ट अँड थँक यू व्हेरी मच.